शेतकरी मामा नॉलेज या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आता आपण पाहू की हे पाहून घ्या, आपली मोसंबी पाहून घ्या. मोसंबीची कंडिशन पहा. आणि हे जे झाड आहे, हे पडलेलं मोसंबीचं झाड, याच्या ज्या आहे मुड्या ह्या तुटलेल्या आहे, आतून अंदरून तुटलेलं आहे. त्याच्यानं हे झाड घसरलेलं आहे. आणि मेन म्हणजे या झाडाची बांधण बरोबर नव्हती. म्हणजे कशी, झाड जे आहे कधी मोसंबीचं राव किंवा संत्र्याचं राव, ते जो आपण गड्डा करतो तो अतिशय चांगला खोल पाहिजे. खोल गड्डा केल्याच्यानंतर झाड हवेनं घसरत नाही किंवा किडा लागत नाही किंवा कोणताही फंगस लागत नाही, मोसंबी राहो किंवा संत्रा राहो. तर आपण पाहू की आता आपली सोयाबीन मोसंबीच्या ह्याच्यात कशी काय आहे हे पाहून घ्या. अतिशय मस्त शेंगा लागलेल्या आहे. आणि मोसंबीचं तुम्हाला सांगतो, आपल्या मोसंबीला तुम्ही काय काय टाकायचं. आता मी जे आहे मिश्रण वरतून जे मारायचं आहे, म्हणजे आता पावसाळ्याच्या टायमाला बुरशी लागत नाही, त्याच्यासाठी मी एक औषध बनवलेलं आहे. तर ते औषधसाठी आता दुसरा व्हिडिओ मी तो बनवणार आहे. कारण का आता मी ते औषध मुरू टाकलेलं आहे. बनवू टाकल्यानंतर ते 2 दिवसाच्या नंतर मी तो मारणार आहे फवारा. वरतून फवारा म्हणजे स्प्रे मारणार आहे मोसंबीवर. तर तो जो स्प्रे आहे तो, त्याच्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करून तर तो व्हिडिओ तुमच्यापाशी नोटिफिकेशन होईल आणि तो तुमच्यापाशी व्हिडिओ येईन. आता जे आहे, आता तुम्ही पावसाळ्याच्या टायमाला आपल्या मोसंबीले काय काय टाकायचं, खत टाकायचं, कोणतंही खत टाकायचं, DAP राहो किंवा 10-26 राहो. अशा झाडाला जर तुम्ही खत टाकाल तर तुमचं झाड पिवळं पडण्याची शक्यता कमी राहील आणि ताकद राहील झाडात, आणि झाड चांगली नवती काढन आणि झाड चांगलं बनन. हे गोष्ट आहे. आता तुम्हाला सांगतो की आपल्या मोसंबीच्या झाडामध्ये किंवा संत्र्याच्या तूर पराठी घ्यायची नाही. कारण का तूर पराठी जर घ्यान तुम्ही तर मेन म्हणजे फायदा म्हणजे आणि नुकसान म्हणजे झाडाला हवा भेटत नाही, हवा नाही भेटत आणि झाड आपलं चांगलं बनत नाही, वाढ त्याची थांबून जाते. त्याच्यानं आता मी याच्यात सोयाबीन लावलेली होती. अतिशय चांगली सोयाबीन आहे आणि शेंगाही आपल्या सोयाबीनला अतिशय चांगल्या शेंगा लागलेल्या आहे. तर आता तुम्हाला सांगतो की झाडाची कंडिशन काय आहे, का कसं झाड लावायचं हे तर मी तुम्हाला सांगितलं. धन्यवाद.